मुंबईतील कुर्ल्यामध्ये भरधाव बेस्ट बसनं अनेकांना चिरडले। या भीषण अपघातामध्ये चौघांचा मृत्यू झालाय तर काही जण गंभीर जखमी झालेत। या अपघातामध्ये 30 ते 35 जण जखमी झालेले आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। बेस्ट बसनं अनेक वाहनांना सुद्धा धडक दिली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या एल वॉर्ड समोर ही दुर्घटना घडली आहे। या भीषण अपघाताचा धक्कादायक सीसीटीव्ही समोर आलेला आहे। ब्रेक फेल झाल्यामुळे बस क्रमांक 332 थेट कुर्ल्यातील मार्केटमध्ये शिरली। यामध्ये काहींचा जागीच मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। ही बस कुर्ला स्थानकातून अंधेरीकडे जात असताना रात्री 9:15 वाजता ही दुर्घटना घडली आहे। दरम्यान जखमींवर सध्या विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। हा सीसीटीव्ही आपण पाहतोय। ब्रेक फेल झाल्यामुळे हा अपघात घडलेला आहे। तर आपण पाहतोय सीसीटीव्ही कॅमेरानं दृश्य जे टिपलेलं आहे त्यातल्या पहिल्या कॅमेराचं दृश्य आणि दुसऱ्या कॅमेराचं दृश्य। ब्रेक फेल झाल्यामुळे या बेस्ट बसनं अनेकांना चिरडलेलं आहे। ही दोन दृश्य पाहतोय। ब्रेक फेल झाल्यामुळे ही बस थेट मार्केटमध्ये शिरली। यावेळी चौघांचा जागीच मृत्यू झालेला आहे तर 30 ते 35 जखमी झालेले आहेत। अत्यंत धक्कादायक असा हा सीसीटीव्ही आपण पाहतोय। सीसीटीव्ही दृश्य आपण पाहतोय। या भीषण अपघातामध्ये चौघांना आपला प्राण गमवावा लागलेला आहे। त्यांचा जागीच मृत्यू झालेला आहे। बस चालकाला सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या संदर्भात आता अधिकचा तपास सुरू आहे। या अपघातामध्ये 30 ते 35 जण जखमी झालेले आहेत। मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते। बेस्ट बसनं अनेक वाहनांना सुद्धा धडक दिलेली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या एल वॉर्ड समोर ही दुर्घटना घडलेली आहे। आपण पाहतोय धक्कादायक असा हा सीसीटीव्ही आहे। या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो ब्रेक फेल झाल्यामुळे ही बस वेगामध्ये सरळ गेली आणि मार्केटमध्ये धडकली आणि त्यामध्ये चौघांचा मृत्यू झालाय। काल रात्री 9:15च्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे। बस क्रमांक 332 ही थेट कुर्ल्यातल्या मार्केटमध्ये शिरली आणि यामध्ये काहींचा जागीच मृत्यू झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलेले आहे। कुर्ला स्थानकातून अंधेरीकडे ही बस जात असताना ही दुर्घटना घडली आहे। सध्या जखमींवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत। अनेक वाहनांना सुद्धा या बसनं धडक दिल्याचं आपल्याला या सीसीटीव्ही दृश्यांमध्ये पाहायला मिळते। ब्रेक फेल झाल्यामुळे ही दुर्घटना घडलेली आहे। आपण हे दृश्य पाहतोय। बसनं धडक दिल्यानंतर बस तिथे थांबली आणि त्यामधला एक व्यक्ती अपघातातून वाचलेला आहे आणि ही आता दृश्य आपण पाहतोय। ज्या वाहनांना बसनं धडक दिलेली आहे त्या वाहनांचा चक्काचूर झालेला आहे। रात्री 9:15च्या सुमारास ही दुर्घटना घडलेली आहे। या कारचा चक्काचूर झाल्याचं आपण पाहतोय। ब्रेक फेल झाल्यामुळे रात्री 9:15 वाजता या बेस्ट बसनं अनेकांना उडवलं, अनेकांना चिरडलं, अनेक वाहनांना सुद्धा धडक दिलेली आहे। ही तीन दृश्य आपण पाहतोय। कॅमेरा 1, कॅमेरा 2, कॅमेरा 3 ही जी दृश्य आहेत ते आपण पाहतोय। पहिल्या दृश्यामध्ये आपण पाहतोय बेस्ट बसनं धडक दिल्यानंतर ती बस थांबलेली होती आणि त्यावेळेला लोकांनी एकच गर्दी केलेली होती। ज्या वाहनांना धडक दिलेली होती त्यामध्ये जे जखमी होते त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू होता। तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय पोलीस घटनास्थळी पंचनामा सुरू होता, पाहणी सुरू होती आणि त्याचबरोबर कॅमेरा 3 मधलं आपण जे दृश्य पाहतोय ते सीसीटीव्ही दृश्य आहे। ज्यावेळेला बसने धडक दिली त्यामधला एक व्यक्ती अगदी थोडक्यात बचावला हे आपल्याला पाहायला मिळतं।
दरम्यान ही बेस्ट बसची दुर्घटना झाल्यानंतर पोलिसांनी सध्या तपासाला सुरुवात केलेली आहे. ते 35 लोक जखमी आहेत. त्यापैकी 3 लोकांचा मृत्यू झालेला आहे. 4 लोक अतिशय सिरियस आहेत. बाकीच्या लोकांना बाबा हॉस्पिटलमध्ये उपचार होत नाहीये, म्हणून त्या ठिकाणी वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि त्या ठिकाणी अशा पद्धतीने उपचार सुरू आहेत आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याची कोशिश सुरू आहे. वो व्हाइट हाउस का जो बिल्डिंग है ना, वहाँ से बस ऑटो वाले पब्लिक को उड़ाते 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 सीधा यहाँ घुसा और वहाँ पर जगह पे ही 2 से 3 बॉडी वहाँ पर जगह पे हो गई और यहाँ पर नीचे गिरी तो एक बॉडी यहाँ लेडीज की और एक बच्चा को जो हाथ पे लगा उसको बचा लिया गया, पब्लिक को बचा लिया गया. तो उधर से पब्लिक को उड़ाते कम से कम 8 से 9 पब्लिक तो वहीं पर ही, पता नहीं अब कितनी बची कितनी नहीं, क्योंकि वहाँ से फटाफट पब्लिक ने हेल्प करके ऑटो में लेके गई उन लोग को और वो लोग को जितनी जल्दी हो सके हॉस्पिटल में, बाबा हॉस्पिटल में पहुँचाया गया.